तर 10वा झाल्यानंतर 13व्या नंतर त्यांना मुक्ती मिळते. मुक्ती जरी मिळत असेल तर ज्यांना अपघाती मृत्यू झालेला आहे, ॲक्सिडेंटल डेथ झाला आहे, सुसाईड झालेलं आहे, अशा लोकांच्या मनातल्या भावना हे अतृप्त राहतात आणि त्यांचं पुढचं जीवन जर स्वर्गात नाही, नरकात नाही, तर हे पितृलोकामध्ये वास करत असतात किंवा इकडं तिकडं भटकत असतात. यांना ही शांती मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून हा श्राद्ध कर्मविधी जो आहे, हा विधी, ही पूजा जी आहे, ही गरुड पुराणामध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि या 15 दिवसाच्या काळामध्ये पितृलोकाचा दरवाजा उघडा असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण तर्पण करणं, दक्षिणेकडून तोंड करून दिवा लावणं, आपण कुत्र्याला खायला घालणं, कारण ते यमराजाचं वाहन एक आहे. दुसरं कावळ्याला पण भोजन देणं, खायला घालणं, कारण तो संदेश जो आहे पितृलोकाचा संदेश तो त्यापर्यंत पोचवायचं काम जो आहे तो कावळा करतो म्हणून. आणि गाईला खायला घालणं आणि ब्राह्मणांना जेवण घालणं, या 4 गोष्टी महत्त्व आहे. कारण कर्म जे काय करतो ब्राह्मण, आपलं जे काय कर्म करतो, ज्या काय आपलं टेक्निकल ज्या गोष्टी करतो, ज्या स्पिरिच्युअल, त्या सगळ्या गोष्टी रिच्युअल जे ब्राह्मण करतो म्हणून त्याला अन्नदान करणं हा महत्त्वाचा पार्ट आहे.